निवडणुकीनंतर आता नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण तापत असून 7 जूनला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख. तत्पूर्वी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रबळ दावेदार आणि शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी पक्षनिष्ठा दाखवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या केवळ एका शब्दावर आपली उमेदवारीपासून बाजूला झाल्याचे स्पष्ट केलं आहे. मागील झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला तर त्यानंतर उपनेतेपदी निवड देखील केली. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शुभांगी पाटील यांनी दिली आहे. यावेळी बोलताना मात्र शुभांगी पाटील यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. भावना तर खूप अनावर झाले दादा. तुम्हाला सगळ्यांना कल्पना होती मी 49,000 मतदान जे घेतलं होतं पदवीधरला ते शिक्षकांचं होतं. कारण की मी अनेक आंदोलनं, उपोषणं करत हे काम करत शिक्षकांचंच फक्त काम केलेलं होतं. म्हणून नक्कीच मला एक खात्री होती, की इथला आमदार आपणच होणार आहोत आणि मी आमदार म्हणून नाही तर शिक्षकांचा आमदार म्हणून होणार होती आणि मला विश्वास होता, की ती उमेदवारी माझी असेल. पण आता पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. त्याचं तर स्वागत करावं लागेल कितीही जड झालं तर. आत्ताच आमचा नितीन धनगर म्हणून आहे नंदुरबारचा. त्याने तर परवा मी थोडंसं मीडियाच्या माध्यमाने त्यांच्या आलं लक्षात की ताई थांबतात. तर त्यांनी अक्षरशः रॉकेल टाकून घेतलं. एकाने सांगितलं, बाकी म्हणत होते की इथे एवढा हे लागतं, तेवढं ते लागतं, धनसंपत्ती लागते. एकाने सांगितलं, "मी तुम्हाला माझी किडनी विकून देतो." एवढं बाकीच्यांनी तर व्ही-आर-एस पण घेऊन घेतलेली होती. 1-1, 2-2 वर्ष राहिले होते. तर ह्या सगळ्यांची भावना खूप भयानक आहे. म्हणून आज महाराष्ट्रातल्या आणि महत्वाचं 5ही जिल्ह्यांचा आपल्या विभागात 5 जिल्हे येतात. त्यांची एक मीटिंग महत्वाच्या लोकांची 100-150 लोकांची मीटिंग घेतलेली आहे. अनेक लोक यायला तयार होते, पण महत्वाचे जे त्यांच्या जिल्ह्यात जाऊन समजू शकतात शिक्षकांना. शुभांगीताई जरी थांबली असेल, पण ती शिक्षकांपासून कधीच दूर जाणार नाही. शिक्षक हा तिचा आत्मा आहे आणि ती पण शिक्षकांची आत्मा आहे. म्हणून ती मागे मागे जरी हटली असेल, पण कामापासून हटलेली नाही. काल आणि आता सुद्धा एवढ्यात आलं तर आम्हाला 35 लोकांवर कारवाई झाली. आम्ही इलेक्शन ड्युट्या केल्या नाहीत म्हणून. तर ताई त्याच्यावर तुम्हाला काहीतरी तोडगा काढावा लागेल. दादा आत्ता 10 मिनिटं आधीही फोन आला. मी म्हटली, "हो, त्या 35 लोकांचं काम सुद्धा मी आत्ता केलं." म्हणून मी त्यांच्याबरोबरच असणार आहे. उद्धव साहेबांबरोबर असणार आहे. म्हणून शिक्षकांच्या भावना आता तरी मी कार्यक्रमाच्या माध्यमाने कमी करण्याचा प्रयत्न करते. अ, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं. साहेबांनी सांगितलं, "ताई पदवीधरला मी तुम्हाला ओळखत होतो, तरी तुम्हाला मी पाठिंबा दिला. उमेदवारी तर त्यावेळेस नव्हती, पाठिंबा दिला आणि अनेक गोष्टी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला अनेक पदं दिले, ते दिले." तर साहेबांनी सांगितलं, "ताई नक्कीच भविष्यात मी तुमचा विचार करेन आणि तुम्ही इथे थांबावं." अशी मला एक साहेबांनी आदेशच म्हणावा तो केला. त्यावर मी विचार केला, की नाही नक्की निष्ठावंत शिवसैनिक असायला पाहिजे, थांबलं पाहिजे. आदरणीय पक्षप्रमुखांनी माझ्यावर जे पदवीधरच्या वेळेस माझ्यावर जो विश्वास दाखवलेला होता, तो विश्वास पुन्हा एकदा दाखवायचा होता. म्हणून मी परवाच तुम्हाला तुमच्या माध्यमाने सगळ्यांच्या माध्यमाने सांगितलं, की मी फॉर्म भरणार नाही. तसं आज 7 तारीख आलेली आहे. 3 वाजेपर्यंत वेळ आहे. फक्त मी साहेबांना एकच म्हटली हे सगळं असताना, "साहेब सगळं ठीक आहे. मी 10 वर्षापासून शिक्षकांचं काम करत आलेली आहे. माझा शिक्षक मी ज्यावेळेस माघार घेईल असं सांगेल, त्यावेळेला तो हवालदिल होईल. अगदी भावना अगदी उद्रेक होईल भावनांचा. तर काय असावं? तसं आणि मग त्यांच्या प्रश्नांचं नेमकं पुढे काय?" त्यावर साहेबांनी सांगितलं, "ताई नक्कीच तुम्ही जशा शिक्षकांच्या कर्तव्याशी बांधील आहेत, तसं मीही बांधील असेल आणि तुमच्या माध्यमाने जे आमदारांच्या माध्यमाने होणार नाही, पण शिक्षकांचा ज्या वेळेस प्रश्न असेल, त्या वेळेला मी शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमीच पुढे असेल आणि त्या प्रश्न तुमच्या माध्यमाने सोडून देईल." गेल्या 10 वर्षांपासून जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे.